खाली खाली तळघरामध्ये तो बंद केलेला आहे. कारण यांना ब्रिटिशांना असं वाटलं की तो भुयारी मार्ग शनिवार ते पुण्यात जोपर्यंत जगामध्ये चंद्र आणि सूर्य हे इतके तळपत आणि तेवढाच प्रखर असतील तोपर्यंत या मंदिराची कीर्ती वाढत राहील किंवा ज्याने बांधलंय त्याची कीर्ती वाढत राहील. आज आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. पुण्यातल्या स्थापत्यकला या विषयावरचे तज्ज्ञ आणि रानडे इन्स्टिट्यूटला जर्नलिझमला जे शिकवतात तर ते अमोघ वैद्य आज आपल्या माझ्याकडे आलेले आहेत. हे मंदिरच मुळात पुण्यातलं एकमेव द्वितीय असं मंदिर आहे. त्यामुळे त्याचा इतिहास त्या विषयातल्या तज्ज्ञाच्या तोंडून ऐकणं ही एक आनंददायी पर्वणी असते. तर ऊन सुरू व्हायच्यात अगोदर जेवढा भाग असेल तेवढा बाहेरून आपण कव्हर करून घेत म्हणजे हे सगळं बघता येईल. आपल्या विनंतीला मान देऊन वैद्य सर इथं आले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत मी करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरू. सर म्हणाले की हे पुण्यामधलं एक अद्वितीय मंदिर आहे, अत्यंत सुंदर मंदिर आहे. आम्ही ज्या वेळेस मी बऱ्याच वेळेस इकडं लोकांना घेऊन येतो, इथली माहिती सांगत असतो. ती माहिती सांगत असताना मी याचं वर्णन करताना म्हणतो की हे पुण्यातलं वेरूळ आहे. तुम्ही सगळे वेरूळला गेला असाल बरोबर. कैलास मंदिर बघितलं असेल, अगदी जास्तीत जास्त काय म्हणूयात एखादी लेणी तरी बघितली असेल. अत्यंत सुबक असं त्याला लयन आपण म्हणतो, लयन मंदिर बघितलंय. कैलास हे लयन मंदिर आहे. तर तसंच पुण्यामध्ये शिल्पजडित मंदिर जर कुठलं असेल किंवा मी म्हणेन पुणे जिल्ह्यामध्ये बरं का, म्हणजे भुलेश्वर सोडल्यास पुणे जिल्ह्यामध्ये कुठलं जर शिल्पजडित मंदिर कुठलं असेल तर ते हे एकमेव मंदिर आहे. थोडंसं मंदिराच्या पार्श्वभूमीबद्दल सांगतो. आपण आत्ता जिथं आहोत ही आहे सोमवार पेठ. ठीक आहे. एकेकाळी याला गोसावीपुरा म्हणत होते. पुणं अगदी छोटं होतं. 1608 साली पुणं किती छोटं असेल तर इथं तुम्ही आत्ता याच बाजूने आला असाल तर तुम्हाला पवळे चौक लागला, तिथं माळी वेस होती. इकडं फडके औदे इथं केदार वेस होती आणि मागं म्हणजे आपला जो अंबिलोढा आहे, अंबिलोढा म्हणजे जुना अंबिलोढा बरं का, बाजीराव रोडच्या बाजूने अंबिलोढा वाहत होता. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतका मोठा होता, इतकं मोठं पात्र होतं की एकेकाळी 300 ब्राह्मण त्या पात्रात वाहून गेले होते. एवढा मोठा तो ओढा होता. त्याला नंतर बांध घालून तो वळवला, ती गोष्ट वेगळी. पण मग त्या ओढ्याच्या पाशी तिसरी एक वेस होती जी होती मावळ वेस. अशा 3 वेसांमध्ये म्हणजे कसबे पुणे हे मंदिर हे आपलं शहर होतं किंवा गाव होतं. पुण्याचा उल्लेख खूप आधीपासून येतो. सगळ्यात जुनं जर आपण पुण्यातलं कुठलं मॉन्युमेंट बघायचं झालं मंदिरांच्या बाबतीतलं तर कुठलं आहे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही आता बरेचसे ठिकाणी फिरलेला आहात, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त फिरला आहात असं मी म्हणेन. पाताळेश्वर करेक्ट. 8व्या शतकातलं आहे. ते ज्याने बांधला तो राष्ट्रकूट राजा कृष्ण. त्याचा ताम्रपट आपल्याला सापडला आणि त्या ताम्रपटामध्ये पहिल्यांदा पुण्याचं नाव आलं. तर ताम्रपट बाकीचं सोडून द्या, त्याने एक पुगडीभट ब्राह्मणाला बोपखेल नावाचं गाव दिलेलं आहे. आपलं बोपखेल तुम्हाला माहिती आहे. आणि मग तो त्यात बरंच लिहितो की पुण्य विषयांतर्गत हा बोपरखळू म्हणजे बोपखेल गाव. मग कळस नावाचं गाव दिलंय त्याच्या बाजूला. त्यानंतर दर्पपुडिका त्याच्या बाजूला आहे म्हणजे आत्ताचं दापोडी आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला भेऊसरी ग्राम आहे म्हणजे आत्ताचं भोसरी आहे. पण त्याचा जो पहिला शब्द आहे म्हणजे कुठलं, पुण्य विषयांतर्गत. इथं आपल्याला पुण्याचं जुनं नाव कळलं ते म्हणजे पुण्य किंवा पुण्यनगरी. आणि तो विषय म्हणजे मोठा जिल्हा. आजचा आपण जर दृष्टीने विचार केला तर मोठा जिल्हा. मग इथं असं लक्षात आलं की इथं लेणी आहे म्हणजे हे व्यापारी मार्गावरचं गाव आहे, व्यापारी थांबत असणार. त्यामुळं मंदिरं अधिक व्यापारी थांबतायत म्हणजे पेठा वसवायला हव्या म्हणून महत्त्वाच्या पेठा होत्या. ही जी पेठ आज आपण सोमवार पेठ म्हणून ओळखतो हिचं एकेकाळी नाव होतं पेठ शहापुरा. शेजारची जी पेठ दिसते म्हणजे मंगळवार पेठ तिचं नाव होतं शास्तापुरा. शाहिस्तेखानाने वसवली. जवळपास 1.5 लाख सैन्य घेऊन तो आलेला आहे पुण्यामध्ये आणि तो आल्यानंतर आता त्यांची सगळी व्यवस्था केली पाहिजे की नाही म्हणून त्याने ती पेठ वसवली. पेठ वसवली म्हणजे काय की एका व्यक्तीला, त्याला शेट्या असं म्हटलं जायचं किंवा शेटे असं म्हटलं जायचं, त्याला त्याचा सगळा कारभार दिला जायचा आणि तो कारभार दिला की त्याने ते सगळं आरामात, तो काही सरकारी नोकर नाही पण त्याला आरामात तू बाबा हे इथल्या सगळ्यांची बाजारपेठ वसव आणि छान कारभार सुरू कर असं त्याला दिलं जायचं. अशी ती एक पेठ वसवली. त्या अंबिलोढ्याच्या पलीकडं मुर्तजाबाद पेठ होती, ही म्हणजे आत्ताची शनिवार पेठ. तर अशी सोमवार पेठेमध्ये होता गोसावीपुरा.
म्हणजे नाथपंथी गोसावींचा गोसावीपुरा. आपल्याकडे मोरया गोसावी सुद्धा आहेत, पण हा नाथपंथी गोसावींचा गोसावीपुरा होता. अनेक इथं तुम्हाला समाध्या दिसतील, त्या सर्व ह्या नाथपंथी गोसावींच्या होत्या. त्याच वेळेस एक 1752 साली एक धामापूरमधून भीम गिरिजी गोसावी म्हणून एक गोसावी आले, व्यापारी होते. हे गोसावी म्हणजे दशनामी गोसावी बरं का, म्हणजे स्वतः युद्धात पण भाग घ्यायचे. त्यामुळे हे त्या धामापूरमधून इथं आले आणि मग त्यांनी इथं मंदिर बांधायला सुरुवात केली. व्यापारी असल्यामुळे पैसा अधिक आहे, गोसावीपुरात राहत आहे आणि त्यावेळेस त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. नाथपंथी असल्यामुळं थोडंसं तंत्रमार्गाकडे जाणारं पण तरीसुद्धा सामान्य लोकांना दर्शन घेता येणारं असं मंदिर यांनी बांधायचं ठरवलं आणि इथं त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीची स्थापना झाली, म्हणजे प्राणप्रतिष्ठा झाली. 1754ला सुरू झालेलं आहे मंदिर, ते 1770 पर्यंत बांधून पूर्ण झालं. ठीक आहे. आता आपण थोडंसं हा जो भाग असतो मंदिरावरचा याला म्हणतात देवकोष्ठ. ठीक आहे. हे देवकोष्ठ म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारच्या मूर्ती असतात, चलमूर्ती, अचल मूर्ती आणि चलाचल मूर्ती. अचल मूर्ती म्हणजे काय, तर जी एकदा गर्भगृहात जिची प्राणप्रतिष्ठा झाली की ती परत बाहेर काढायची नाही. चलमूर्ती म्हणजे काय, जिला आपण उत्सव विग्रह असं म्हणतो, म्हणजे की आपण गणपती बसवतो बरोबर, तो 10 दिवसच आपण बसवतो आणि त्यानंतर त्याचं विसर्जन करतो, ती झाली चलमूर्ती. आणि चलाचल मूर्ती म्हणजे काय, की जी अचल आहे पण ठराविक काळासाठी बाहेर काढली जाते आणि मग परत गर्भगृहामध्ये जाऊन अचल होते. म्हणजे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे किंवा आपलं तुळजाभवानीची मूर्ती आहे, तर ह्यातली जी चलमूर्ती किंवा कधी कधी चलाचल मूर्ती ज्या आहेत ह्यांची पूजा ही या देवकोष्ठामध्ये होते. या देवकोष्ठाकडे नीट बघितलं तर वरती कळस तुम्हाला दिसतो, शिखर तुम्हाला दिसतं आणि बरोबर अगदी गर्भगृहासारखं द्वारशाखा तुम्हाला केलेल्या दिसतात आणि याच्यामध्ये त्याची पूजा केली जाते, ज्यामध्ये उच्चिष्ठ मार्ग म्हणजे तंत्र मार्गातले सुद्धा काही तुम्हाला पूजा करायच्या असतील त्या सुद्धा या देवकोष्ठामध्ये होतात. त्यामुळे जी देवकोष्ठ रिकामी आहेत म्हणजे ज्याला अगदी सपाट आहेत तिथं कधीतरी मूर्तीपूजा होत होती असं मानायला हरकत नाही. प्रत्येक वेळेस तिथली मूर्ती फोडलीच गेली असेल असं आपल्याला सांगता येते. बऱ्याच वेळेस मी आत्ता आज जे जे काही बोलणार आहे ते बाहेर अनेक गाईड जे बोलतात त्याला छेद देणारं असेल कदाचित. बऱ्याच वेळा असं म्हणतात की इथल्या मूर्त्या तुटल्या. मूर्त्या खरं तर चुकीचा शब्द आहे, मूर्तीचं अनेक वचन मूर्ती असंच होतं. तर हे मूर्ती तुटली, फोडली गेली असं म्हटलं जातं, पण तसं नाही. इथं मूर्तींची पूजा होत होती, ह्याचसाठी केलं गेलं. मंदिराची रचना साधारणपणे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशीच असते. मग तुम्ही अगदी हिमाचलपासनं रामेश्वरापर्यंत गेलात, वरती शिखर पद्धती बदलायला लागेल तुमची, किंवा द्राविड शैलीकडे गेलात तर तिथं तुम्हाला छानपैकी गोपुरं दिसतं. वरती गेलात तर नागर शैली दिसते. इकडं वेसर किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये भूमिजा शैली दिसते. या शैली जरी बदलल्या तरी त्यांचा जो प्लॅन आहे तो साधारण सारखा असतो. सभामंडप म्हणजे शक्यतो पृथ्वी, त्यानंतर अंतराळ म्हणजे स्पेस आणि गर्भगृह म्हणजे स्वर्ग. मग मी तुम्हाला इथं किती आत्ता जवळपास एक 40 जण असतील. 40 जणांना म्हटलं की आता इथून पुढं काही सांगणार नाही मी, तुम्ही शांत इथं बसायचं डोळे मिटून आणि तुमच्या आवडत्या देवतेचं ध्यान करायचं. डोळे मिटून कुठलाही विचार मनात आणायचा नाही, ही महत्त्वाची अट. होणार आहे का? अजिबात होणार नाही. आपल्याकडनं कोणाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार असतोच, अगदी इथून की अरे यार ते टोचतंय खाली दगड, इथपासनं काही ना काहीतरी विचार चालू असतात. मग जर स्वतः देवाप्रती आपल्याला त्या ध्यान धारणा करता येत नाही, मग देवाचीच प्राणप्रतिष्ठा जर आपण इथं केली आणि आपण देवाजवळ गेलो तर हे सोपं आहे की नाही. आपण देवाजवळ जाणं म्हणजे मी चालत जाणं म्हणतोय, याला आपण देवाचं घर म्हणतो. देवालय, देवाचं आलय जे घर किंवा राहतो ती जागा. आपल्याकडे मराठीमध्ये देवाच्या घरी गेला म्हणजे वेगळा अर्थ होतो, पण देवाच्या घरी आपण येतो. प्रासाद आहे देवाचा तो, असं आपल्याकडे संस्कृतमध्ये त्याला प्रासाद म्हटलं गेलेलं आहे, देवप्रासाद. ठीक आहे.
म्हणून मंदिराची तुम्हाला रचना दिसते, तशीच रचना याची केलेली आहे. मग सभामंडपात तुम्हाला रामायण, महाभारत, पंचतंत्रातली शिल्प दिसतात. तुम्हाला अजून काय बरं, सुरसुंदरी नावाचा एक प्रकार दिसतो. त्याचबरोबर तुम्हाला युद्धाची शिल्प दिसतात, तुम्हाला मिरवणूक दिसते, तुम्हाला लग्न दिसतं, अनेक गोष्टी दिसतात. पण आता हे सगळं प्राचीन काळात झालं. आपण आहोत मध्ययुगीन काळामध्ये. ह्या मध्ययुगीन काळामध्ये थोडंसं मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्य हे अगदी ॲक्युरेट जसंच्या तसंच केलं पाहिजे असं आपल्याला थोडं दिसत नाही. याचं कारण आहे की कारागीरही नाही आहे, त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला शिखर दिसत नाही. ठीक आहे, हे समाधी मंदिर आहे. ते तुम्ही वाचलंच असेल, येण्याच्या आधी थोडंसं रिसर्च केलं असेल, मोबाईलवर बघितलं असेल, निदान गुगल मॅप उघडण्याच्या आधी तरी बघितलं असेल, अरे माहिती खरी सांगणार आहेत का ते तरी बघूयात आधी. सगळं असं करून तुम्ही आला असाल. तर मी म्हटलं तसं रामायण महाभारतातली शिल्प असतात, तसंच रामायण महाभारतातली शिल्प नसून इथं इतिहासातलं शिल्प आहे. हे तुम्हाला इथं शिल्प दिसतंय. काही लोकांनी तिकडं बघा, ज्यांना तिकडं बघणं शक्य आहे, त्या बाजूला आणि या बाजूला दोन्हीकडं बघा. ज्यांना तिकडं शक्य आहे, ज्यांना इकडं शक्य आहे. या शिल्पामध्ये साधारणपणे 3 लोक दिसत आहेत. तिकडं एक सैनिक, एक गेंडा दिसतोय आणि परत 3 कोणीतरी लोक दिसत आहेत. साधारणपणे गेंडा काही पुण्यात आपल्याला दिसत नाही. पुण्यात साधारणपणे हत्ती दिसेल जास्तीत जास्त मोठा. मग गेंडा कुठं दिसतो? आसाम, बंगालचा प्रदेश, बरोबर. मग आता तुम्ही फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला दिसेल की ह्यांच्या टोप्या वेगवेगळ्या आहेत. हां, या टोप्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे शिपाई होते, सैनिक होते, यांच्यासारख्या या टोप्या दिसत आहेत. त्यांच्या हातात ज्या गोष्टी आहेत या 3 या आहेत ठासणीच्या बंदुका, रायफल. त्याच्यावरती नाईफ लावलाय बघा. तुम्ही कुठली तरी मूव्ही बघितला असेल, त्यामध्ये वर्ल्ड वॉरचा मूव्ही असेल किंवा त्याच्या आधीचा मूव्ही असेल ज्याच्यामध्ये ते असे घेऊन फिरतात आणि त्याच्या पुढं ते तो नाईफ असतो. करेक्ट. तर तो नाईफ आहे इथे. हे 3 लोक आणि इथे साधे सैनिक लोक आपल्याला इथं दिसतात. आणि हा म्हणजे बंगालचं प्रतिनिधित्व करणारा गेंडा. मग त्यावेळेस दशनामी गोसावी जे आहेत त्यांच्या मंदिरामध्ये हे कोरलं जाणं हे खूप नवल आहे. मी पहिलेच म्हटलं तिथे उभं असताना की हे लढाईत पण भाग घेत होते. मग अशा कुठल्या लढाईत यांनी भाग घेतलेला आहे? तर ती आहे बक्सरची लढाई. ज्या लढाई म्हणजे 2 खरं तर, प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई, या 2 लढायांमध्ये यांनी भाग घेतला, ज्यामध्ये संपूर्ण देश हा ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीत गेला. नियम त्यांनी ठरवावे लागले. त्या 2 युद्धांमध्ये जे पराजित झाले त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी भारतात घुसली. मग इथं तुम्ही बघाल या गेंड्याच्या पायामध्ये साखळी बांधलेली आहे आणि पुन्हा ती साखळी कुठल्या बाजूला आहे? तर ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूला. सो संपूर्ण शिल्प हे प्लासी आणि बक्सर या लढाईचं आहे. याचाच खाली म्हणजे आता हे प्लासी, बंगाल, आसाम हे कुठं झालं? वर, म्हणजे उत्तरेत झालं. मग दक्षिणेत काय चाललंय? ते इथून खाली बघा. 2 हत्ती एकमेकांसोबत आणि मग खाली तुम्हाला दिसेल की 2 हत्ती एकमेकांबरोबर लढतायत. म्हणजे आपलीच माणसं आपल्याच माणसांबरोबर इथं लढताना तुम्हाला दिसतात. हे संपूर्ण झालं, याला टेक्निकल भाषेत म्हणतात युद्धशिल्प. आलं लक्षात? इथं तुम्हाला दिसेल ते म्हणजे भैरव. 3रा डोळा आहे, जटा आहे. फक्त याचं इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे मंदिर हे धामापूरवरनं येताना त्यांनी या संपूर्ण मंदिरामध्ये राजस्थानी शैली, माळवा शैली, दक्षिणेकडची शैली आणि मराठा शैली या सर्व गोष्टींचं मिश्रण केलं आहे. जे जे सुंदर ते इथं असं त्यांनी केलं. म्हणजे त्यामुळे त्यांनी नियम कुठला भरलेला नाही. मग याचे तुम्ही बघाल त्यांनी सदरा घातला आहे, असा खालपर्यंत छान तो सदरा आहे. त्याला इथं बटन आहे. असा हा भैरव इथं कोरलेला आहे. हे जे वरचं दिसतंय याला म्हणतात घटपल्लव. हे आणि ते त्याला घटपल्लव असं म्हणतात. घट म्हणजे कलश, पल्लव म्हणजे पान. आपल्या घरी ज्यावेळेस पूजा असते त्यावेळेस आपण कलशाची स्थापना करतो. तो मंगलतेचं प्रतीक आहे. तोच इथं तुम्हाला मंदिरावर दिसतो. कुठल्याही मंदिरावर, भारतात कुठल्याही मंदिरात जा, कुठल्याही, जिथं जिथं तुम्हाला हे दिसेल तिथं तिथं त्यांचा उद्देश हा मंगल गोष्टी दाखवण्याचा आहे आणि सर्व मंगल गोष्टी ते इथं दाखवतात.
काय टेन्शन नाही असं म्हणून. त्यानंतर हे जे वरचे दिसत आहेत बघा 4, असं घंटा हातात धरलेली आहे, तेच इथंही दिसत आहेत बघा तुम्हाला. अजून आत पण दिसत आहेत. यांना म्हणतात भारवाहक यक्ष. त्यांचं दुसरं नाव आहे कीचक. स्तंभ शीर्ष म्हणजे हा जो स्तंभ आहे मोठा, ह्याच्या शीर्षावर म्हणजे स्तंभ शीर्षावर छताच्या मध्ये हे अशा सगळं खांद्यावर घेऊन उभे असतात. म्हणजे संपूर्ण छताच्या म्हणजे संपूर्ण कळसाचा ते भार खांद्यावर घेतात, म्हणून त्यांना भारवाहक यक्ष आपल्याकडे संबोधलं गेलेलं आहे. हे राजस्थान शैलीचं मिश्रण असल्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणी पोपट वगैरे वगैरे अशा गोष्टी दिसतील बघा. ठीक आहे, आता आपण एकदम वरपासून सुरुवात करू. म्हणजे आता हा भाग आपण बघायचा आहे, मागची पट्टी आपण बघत नाही, आता फक्त हा भाग. सगळ्यात वरती तुम्हाला शेषशाही विष्णू दिसेल. त्याच्या खाली कासव आहे. 2 बाजूला 2 कमळ आहेत. एका बाजूला म्हणजे माझ्या बरोबर तुमच्या उजव्या बाजूला खाली गरुड आहे. त्याचे पंख दिसतील बघा. तुम्ही अगदी नीट शांतपणे बघितलं तर त्याच्या बाजूला त्याचे पंख दिसतील. आणि बरोबर ह्या बाजूला नारद आहे. पायापाशी लक्ष्मी आहे. आणि त्याच्या बेंबीपासनं जे कमळ निघालं आहे तिथं आहे ब्रह्मदेव, म्हणजे हा पद्मनाभ आहे. मग थोडं खाली यामध्ये मोर आहे. बाजूला 2 लांडोर आहेत. त्यांना पिसारा काढलेला नाही, लांडोरांना एवढा मोठा पिसारा नसतो. मग किती मायन्यूट डिटेलमध्ये काम केलंय त्यांनी. ते 2 लांडोर, त्याच्या खाली 3 माकडं आहेत या बाजूला आणि ह्या बाजूला. त्याच्याबरोबर खालच्या बाजूला जे आपल्याला दिसतं ते म्हणजे गजलक्ष्मीचं शिल्प. गजलक्ष्मीचं शिल्प हे शक्यतो व्यापाऱ्यांचं जे मंदिर असतं किंवा व्यापारी जिथं थांबतात त्यांच्यासाठी काढलं जातं. आपल्या ग्रंथांमध्ये गजलक्ष्मीची पूजा ही जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी केलेली तुम्हाला दिसते. मग वेगवेगळ्या रंगाची गजलक्ष्मी असते. म्हणजे काय तर निळ्या रंगामध्ये जी गजलक्ष्मी असते तिची पूजा ही व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त केली पाहिजे. का गजलक्ष्मी महत्त्वाची व्यापाऱ्यांसाठी? तर ही एक्सलन्सची देवता आपल्याकडे सांगितली गेलेली आहे. म्हणजे तुम्ही श्रीसूक्त प्रत्येकाने वाचलं असणार आहे, ऐकलं असणार आहे. म्हणजे सुरुवातच आहे ओम हिरण्यवर्णाम हरिणीम, म्हणजे सोन्याच्या रंगाने सोनेरी कांती असलेली, आणि हरिणी म्हणजे ओढून घेणारी आहे ती. सुवर्ण रजतस्रजाम म्हणजे सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकारांनी आभूषलेली ती आहे, अशी ती देवी आहे. आणि मग ती कशी असते, मग ती गजलक्ष्मी कोरतात कशी, म्हणजे तिचं कार्विंग कसं होतं तर बाजूला 2 हत्ती असतात जे तिच्यावर अभिषेक घालत असतात. ठीक आहे. भारतीय कला आणि भारतीय तत्वज्ञान ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत. भारत सोडून बाहेर गेलात तर तिथं तिथली कला आणि तत्वज्ञान थोडं वेगळं होतं, पण भारतीय कला आणि भारतीय तत्वज्ञान या एकच आहेत. मग इथं सुद्धा तत्वज्ञान आपल्याकडे सांगितलं गेलं आहे. मग काय तत्वज्ञान सांगितलं गेलं आहे तर बघा, ते 2 हत्ती आहेत आपल्याकडे. हत्तींची तुलना लगेच कोणाशी केली जाते? अरे तुलना म्हणजे काय? ढग आपल्याकडे कायम ढगांशी केली गेली आहे. कालिदासापासनं, तो कालिदास पण म्हणतो की त्या कैलासाच्या इकडे जे ढग जमलेले आहेत आजूबाजूला असा गोल करून, तर जणू काही हत्ती प्रदक्षिणा मारतायत कैलासाला. इतकं सुंदर वर्णन तो करतो कुमार संभवमध्ये. तसंच हत्तींची तुलना ढगांशी केली आहे. आणि आपल्याकडे काळे हत्ती आहेत, पांढरे हत्ती आपल्याकडं दिसत नाहीत कुठं, अजून तरी नाही. तर ते 2 काळे हत्ती आहेत, ते गर्जना करत अभिषेक करतात. म्हणजे काय तर ढग गर्जना करत पाऊस पाडतात. तो पाऊस सगळं पाणी जमिनीत मुरतं, छान धान्य पिकतं. त्यानंतर ते कापून आपण ते घरी घेऊन जातो किंवा तत्सम त्याचं नीट त्याला भरतो, बाजारात घेऊन जातो. बाजारात विकल्यानंतर योग्य भाव मिळतो. ते पैसे घेऊन आपण घरी येतो. मग आपण म्हणतो माझ्या घरी लक्ष्मी आहे. म्हणजेच काय तर हे सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या सर्व गोष्टींच्या एक्सलन्सचं प्रतीक ही गजलक्ष्मी असते. आपल्याकडे तिचं जे वर्णन आहे, खरं तर तिला कुठल्याही देवतेची गरज नाही, अशी एकमेव देवता आहे. लक्ष्मी ही स्वयंभू देवता आहे, तिला कुठल्याही वेगळ्या देवतेची गरज नाही. विष्णूला लक्ष्मीची गरज असते असं म्हटलं गेलं, पण लक्ष्मीला विष्णूची गरज नाही असं तिचं वर्णन येतं. अशी ती एक्सलन्सची देवता आहे. त्यामुळे ती प्रथमतः तुम्हाला दिसते. तिच्या बाजूला पुन्हा तिचे सेवक तुम्हाला दिसतात. आणि इथं खाली पण तुम्हाला गजलक्ष्मी दिसते.
ठीक आहे, आपल्याकडे दोन वेगवेगळे प्रकार आहेत, एक गजलक्ष्मी असते आणि गजांत लक्ष्मी असते. हां, जे तुम्ही भेट देतात ती गजांत लक्ष्मी म्हणून भेट देतात आणि इथं असते ती गजलक्ष्मी म्हणून असते. आजकाल सगळं सेम आपण काढतो, बरोबर. ह्या ठिकाणाला म्हणतात ललाट बिंब. ललाट म्हणजे कपाळ, बिंब म्हणजे आपण जर मी उभा गंध लावला असा यू शेपमध्ये तर तुम्ही काय म्हणणार, हा कोणाचा भक्त आहे, विष्णूचा. मी आडवा गंध लावला तर तुम्ही म्हणणार हा कोणाचा भक्त आहे, शिवाचा. म्हणजे इथं जे काही मी काढतो त्यावरनं मी कोणाची पूजा करतोय लक्षात येतं. त्यामुळे या ललाट बिंबावर जे जे देवता असतात त्यावरनं आत गर्भगृहामध्ये कुठली देवता आहे हे आपल्याला पटकन कळतं. हां, म्हणजे मग इकडं शिवपरिवारातलं म्हणजे गणपती, कार्तिकेय, दुर्गा आणि स्वतः शिव असतील तर शिव परिवारातल्या देवता असतात. विष्णू असला तर मग गरुड असतो, लक्ष्मी असते. त्यानंतर सूर्य असला तर सूर्य, स्वतः सूर्य बिचारा एकटा असतो इथे. तर हे ललाट बिंब, या ललाट बिंबावर जो गणपती आहे तो डाव्या सोंडेचा गणपती आपल्याला इथं दिसतो. ही जी एक नक्षी आहे बघा, ही नक्षी तुम्हाला कुठं दिसते, तुम्हाला आठवतंय का? ही जे पुढचे त्यांना दिसत असेल ती नक्षी कुठं दिसते, काय अंदाज येतोय? नाही. या नक्षीला म्हणतात आसावली बॉर्डर. कुठं दिसते ही? पैठणीवर दिसते ना, मेन आसावली बॉर्डर. ज्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेले, नानासाहेब पेशव्यांचा काळ चालू आहे, याच काळामध्ये पैठणीचा भरभराट झाला. पैठणी म्हणजे लोकप्रिय आहे. म्हणजे स्वतः पेशवे पत्र लिहितात की पैठणी कशी हवी, कुठलं सोनं वितळवायचं, बरं ते टिकण्यासाठी काय काय करायचं, असं मोठं पत्र आहे की केळीचे खुंट जाळा वगैरे वगैरे आणि त्याला ते कसे ती राख लावा, असं मोठं पत्र लिहिलेलं आहे. आणि त्यातही आसावली बॉर्डर म्हणजे हा म्हणजे क्लासच. मग तुम्ही जर इकडे गेलात मागं नागेश्वर मंदिरामध्ये, तिथंही छतावर आसावली बॉर्डर दिसते. तुम्ही आज खूप गर्दी असेल पण कधीतरी राम मंदिरात जा, मोठं आहे, सगळ्यात उंच कळस असलेलं आहे पुण्यातलं, तिथं बघा तुळशीबाग राम मंदिरात, तिथंही आसावली बॉर्डर दिसते. जी देवाच्या मंदिरावर दिसते म्हणजेच जास्तीत जास्त लोक जातात, तीच माझ्या वस्त्रावर ज्यावेळेस येते त्यावेळेस ग्रेट असं वाटतं, म्हणून ती आसावली बॉर्डर तुम्हाला दिसते. आता थोडंसं इथं बघा, इथं कोदंडधारी राम आहे, इथला धनुष्य तुटलेलं आहे आणि इथलं बाण तुटलेलं आहे. इथं धनुष्य लगेच लक्षात आलं याच्यामुळे आणि बाणाचा वरचा भाग आहे त्यामुळे इथं बाण पण लक्षात आलं. तिथं मुरलीधर आहे. तिकडं जी आहे ती आहे रखुमाई, ती थोडीशी राजस्थानी शैलीमध्ये बघा. आणि त्याच्याबरोबर मागं आहे तर हे विठ्ठल. म्हणजे थोडंसं महाराष्ट्राच्या पटकन जोडलं जातात तुम्ही. हा खालचा जो भाग आहे की नाही, हे दोन जे दिसत आहेत तुम्हाला, ह्याला म्हणायचं कीर्तिमुख. सगळ्या मंदिरांमध्ये आहेत, पण हे इथंच असण्याची कथा आहे. ती कथा माहिती आहे का? नाही. जालंधर नावाचा एक राक्षस होता आणि प्रचंड शक्तिशाली राक्षस. तो राक्षसांचा राजा झाला. नंतर तर त्याने इंद्रपद पण बळकावून घेतलं आणि सर्व चांगल्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. त्याने एक दिवस राहूला विचारलं की बाबा रे, कुठली अशी गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही आहे? तर तो म्हटला सगळ्यात सुंदर स्त्री. सगळ्यात सुंदर स्त्री कोण आहे? तर तो म्हणतो माता पार्वती. तो म्हणतो की ठीक आहे, जा शंकरांकडे आणि त्यांना सांग की मला ती हवी आहे. राहू खरंच गेला. राहू गेला, ते छान तपश्चर्या करत होते. त्यांच्या समोर राहू उभा आणि त्यांना म्हणाला की तो जालंधर नावाचा राक्षस आहे वगैरे वगैरे वगैरे, तर पार्वती हवी आहे त्याला. ते चिडले. ते म्हटले अरे तू कोणासमोर बोलतोय, मी पती आहे तिचा. आणि ते प्रचंड चिडले. त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि त्यातनं एका असुराची निर्मिती केली. त्याला प्रचंड भूक लागायची आणि सांगितलं या राहूला खाऊन टाक. राहू घाबरला, शंकरांना शरण आला. ते पुन्हा आपण त्यांना म्हणतो भोळे आहेत. त्यांनी लगेच त्याला सांगितलं थांब बाबा, याला खाऊ नकोस. त्याला पाठवलं परत राहूला. हा तिथंच उभा राक्षस. तो म्हटला मला भूक लागते, मला खायला दे ना काहीतरी. तर ते म्हणले एक काम कर, तू राक्षस आहेस ना, दानव आहेस ना, स्वतःलाच खाऊन टाक. आणि तो खरंच स्वतःला खायला लागला. यांनी परत तपश्चर्यानंतर डोळे उघडले त्यावेळेस त्याचे फक्त हात आणि तोंडच शिल्लक होतं. त्यांना प्रचंड आनंद झाला की एक दानव आहे आणि त्याने देवाची आज्ञा ऐकली स्वतःला संपून टाकण्याची. त्याला थांबवलं. त्याला म्हणे थांब. म्हटले की मी तुझ्यावर खुश आहे, प्रसन्न आहे, तू अमर आहेस आजपासनं.
आणि तू माझ्या मंदिरांवर थांबायचं. का मंदिरांवर थांबायचं? कारण तुझी कीर्ती म्हणजे माझी कीर्ती सगळीकडे दिसली पाहिजे की मी असा दानव तयार केला, म्हणून आजपासून नाव तुझं कीर्तीसूर. तो म्हटला सगळं ठीक आहे अमर वगैरे, मला भूक लागते, मला खायला द्या, नाही तर मी सगळी सृष्टी खाऊन टाकेन. तर ते म्हणले तू मग एक काम कर, मंदिरावर पेक्षा मंदिराच्या पायऱ्यांवर बस आणि येणाऱ्या जाणाऱ्या माझ्या सगळ्या भक्तांची पापं खा, म्हणजे सृष्टी संपेपर्यंत काही तुझी भूक काय भागणार नाही. चालू आहे त्यांचं ते, माझा नमस्कार कर, मला नमस्कार करून बाहेर जातात, परत पापं करतात, परत येतात, त्यामुळे ते खात जा. ही त्यामुळे प्रथमतः आपल्याला ज्यावेळेस कीर्तिमुख दिसतं हे सर्व पहिल्या पायरीवर दिसतं. एकेकाळी मी पुन्हा ज्याच्यावर जोर देतोय, एकेकाळी तिथं पाय ठेवून जायचे, आता पाय ठेवून जात नाहीत. पाय ठेवून गेला म्हणून तो पाप खातो आणि पाय ठेवून गेलं नाही म्हणून तो पाप खात नाही, अशी कुठलीही गोष्ट नाही. मी मागच्या वेळेस एकांना सांगितलं होतं, त्या अख्ख्या ग्रुपने दनादन पाय आपटत गेले होते तिथे. त्यामुळे असं करू नका. तुमच्या परंपरेमध्ये जे आहे त्याप्रमाणेच तुम्ही ते ओलांडलं पाहिजे. काही जण तिथं हात लावतात त्याच कारणासाठी. ठीक आहे, हे दोन तुम्हाला द्वारपाल इथं दिसतील बघा. ह्या द्वारपालांचं एक वैशिष्ट्य असं की मी ज्यावेळेस या मंदिरावर अभ्यास करत होतो, काम करत होतो, त्याच वेळेस मी पुण्याच्या टेक्स्टाईलवर अभ्यास करत होतो. आणि टेक्स्टाईलवर अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की अरे हे जरा वेगळं आहे फेटा. आणि जरा निरखून बघितल्यानंतर कळलं की हा दोन्हीही पुणेरी पगड्या घातलेल्या आहेत त्यांना. जर तुम्ही बघाल तर इथं तुम्हाला ती चोच दिसते, हा घेरा दिसतो, एक कमळ तुम्हाला इथं दिसतं. अगदी पुणेरी पगडी जशी असते तशीच्या तशी दोन्हीही द्वारपालांना पुणेरी पगडी घातलेली आहे. त्यानंतर त्याच्या वरती जे तुम्हाला दिसतंय हे आणि हे, याला म्हणायचं व्याल किंवा याली. इंग्रजी आणि हिंदीमध्ये याली म्हणतात, आपण संस्कृतमध्ये याला व्याल असं म्हणतो. 2 किंवा 3 प्राण्यांचा एकत्रित असलेलं मिश्रण म्हणजे व्याल. इतकं सोपं त्याचं आपल्याला व्याख्या करता येते. हे व्याल साधारणपणे मंदिराच्या बाहेर असतात, ते उग्र असतात म्हणूनच मंदिराच्या बाहेर असतात. कारण मंदिरावर असं आपल्याकडे मानलं गेलं आहे, मंदिरावर फक्त भौतिक आक्रमण होत नाही तर अनेक शक्तींचंही आक्रमण होतं, त्यासाठी हे व्याल इथं आपल्याला कोरलेले दिसतात. आता आपण यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, ती म्हणजे ही सगळी वरची पट्टी. सगळ्यांना ती क्लिअर दिसत असणार आहे. मी आता इथनं सुरुवात करतो. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना? हे जे पहिलं दिसतंय हा आहे सूर्य नारायण. तो कसा लक्षात आला तर त्याच्या हातामध्ये, खालच्या 2 हातामध्ये 2 कमळ आहेत. आता ते तुटलंय पण अगदी बारीक असं ते कमळ कळतं. वरच्या 2 हातांमध्ये तुम्हाला शंख आणि पद्म दिसतं. म्हणजेच काय तर वरती नारायण आणि खाली सूर्य, असं म्हणून तो सूर्यनारायण तयार होतो. हा प्राचीन भारतात कुठेही दिसत नाही. मध्ययुगामध्ये ह्या प्रतिमा आपल्याला दिसायला लागतात. बाजूला 2 नेहमीप्रमाणे द्वारपाल आहेत, पण त्याच्या बाजूला आणखी इंटरेस्टिंग गोष्टी आहे. म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला नाही, तुमच्या डाव्या बाजूला एकदम बारीक एक छोटा माणूस दिसतोय. त्याच्या हातात जो आहे तो एक ध्वज आहे, गोल असा तो एक ध्वज आहे. त्याच्यावर आहे तो चंद्र आहे. आणि या बाजूला नंतर सगळं झाल्यानंतर वाटलं असतं बघा, कारण तो कोपऱ्यात आहे, असाच छोटा माणूस आहे. त्याच्या हातामध्ये पताका आहे, बरोबर त्रिकोण आहे. आपल्याकडे भगवी पताका आपण म्हणतो ना, तशी पताका आहे. आणि त्याच्यावर पूर्ण सूर्य कोरलेला आहे, म्हणजेच तळपता सूर्य डोक्यावर काही वेळाने जो येईल तो. म्हणजे चंद्र, पूर्ण चंद्र आणि पूर्ण सूर्य. म्हणजे जोपर्यंत जगामध्ये चंद्र आणि सूर्य हे इतके तळपत आणि तेवढाच प्रखर असतील तोपर्यंत या मंदिराची कीर्ती वाढत राहील, किंवा ज्याने बांधलंय त्याची कीर्ती वाढत राहील. ठीक आहे. आता मधली पट्टी मागची जी सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, जी तुम्हाला भारतामध्ये कुठेच सापडत नाही. माझ्या डोक्यावरती पहिलं जे आहे, अगदी छोटे 2 दिसत आहेत बघा, एकावर एक असे हातावर उभे आहेत, ते आहेत हठयोगी. कारण मी म्हटलं गोसावी आहेत, योग साधना करणारे आहेत. त्यानंतर जी दिसते आहे ते सगळ्यात युनिक स्कल्पचर आहे. गणपती आहे, त्याच्या 2 हातात शंख आहे आणि तो एका वेळेस ते दोन्ही शंख फुंकतोय. असं शिल्प भारतामध्ये आत्तापर्यंत माझ्या तरी बघण्यात कुठंही आलेलं नाही. हा जो आहे तो गणपती, ती सोंड आहे बघा, अशी वरती घेतलेली सोंड आहे त्याने, दिसतोय
लक्षात येत आहे? सोंड कळली, 2 हात असे आहेत, ठीक आहे. त्यानंतर जी देवता आहे ती आहे सरस्वती. तिच्या हातात पुस्तक आहे आणि वीणा आहे. उलटी धरली आहे खरं तर तिने वीणा, पण वीणा आहे तिच्या हातामध्ये. तिचं वाहन आहे नाही, तिचं वाहन हंस आहे. हंस वाहिनी आहे ती सगळ्या आपल्या ग्रंथांमध्ये आणि आपल्या आपण म्हणतोय ना त्याच्यामध्ये हंस वाहिनीच असते. थोडं तो आपला राजा रवी वर्माने जे मोर काढला त्यानंतर तो मोरच जास्त प्रसिद्ध झाला. आधी सर्व शिल्पांमध्ये तो हंस आपल्याला दिसतो. त्यानंतर जी देवता दिसते ती आहे वत्सला. याच्या मागं ती गेलेली, त्यामुळे इथनं ती दिसत नाही. वत्सला म्हणजे तिच्या हातामध्ये बाळ आहे, तिने ते मांडीवर म्हणजे कमरेवर घेतलेलं आहे खरं तर असं पकडलेलं बाळ असतं, ठीक आहे. यानंतर इकडं जो आहे तो आहे बटुक कृष्ण. थोडं तंत्र पद्धतीमध्ये त्याचा वापर केला जातो. नग्न अवस्थेत तो असतो. त्यानंतर येते ते आपल्याला ओळखता येत नाही कारण हात तुटलेले आहेत. आणि त्यानंतर दिसते ती म्हणजे वाघवादिनी. म्हणजे बटुक कृष्ण सोडला तर सर्व आणि गणपती सोडला तर ही पट्टी आहे सर्व स्त्री देवतांची. त्यामुळं एकटा गणपती हा पुरुष देवता असं आपल्याला इथंच म्हणता येणार नाही. त्यामुळे हा माझा जो अंदाज आहे तो म्हणजे गणपतीचं जे स्त्री रूप किंवा स्त्री शक्ती रूप आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो वैनायकी. ते वैनायकी असावं असा हा अंदाज इथं मी मांडतो. महाराष्ट्रामध्ये 8 वैनायकी आपल्याला दिसतात आणि जी नवीन आपण म्हणूया ती 9वी. त्यानंतर इथलं आहे, इथं वादक आहेत. पहिल्याच्या हातात आहे मृदंग, दुसऱ्याच्या हातात आहे वीणा आणि तिसऱ्याच्या हातात त्याने डमरू धरलेला आहे, ठीक आहे. असे 3 वादक आहेत. त्यांच्या खाली त्यांची वाहनं वाऱ्याचं जे वाहन आहे ते आहे हरिण. ते हरिण तिथं कोरलेलं तुम्हाला दिसतं. त्यांना इथं तुम्हाला गणेश यंत्र दिसतं. उच्चिष्ठ गणेश यंत्र, हे यंत्र इथं कोरलेलं आहे. आत येऊयात आणि आत बोलूयात हळूया. तर स्वातंत्र्य उत्तर काळानंतर सुद्धा अगदी 1900 किती म्हणूयात आपण 70-80 सालापर्यंत मंदिरामध्ये लोक राहत होते. इथं अक्षरशः घर होतं, घर, चूल आणि हे. त्यामुळे जवळचा संबंध इथं संपतोच, आत आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही जिथं आहात हा आहे सभामंडप. सभामंडपाच्या वरती अगदी मंडपाच्या वरती हे जे आहे हिच्या वरती छत आहे आपल्याला दिसतं, म्हणजे कळस आहे. याच्या बरोबर खाली तळघर आहे जे फक्त गुरुपौर्णिमेला ओपन होतं. 1810 सालचं दुसऱ्या बाजीरावांची जी रोजनिशी आहे त्या रोजनिशीमध्ये जो उल्लेख येतो त्यामध्ये हा 3 सोंडांचा गणपती जो आहे तो कुठल्या समाधीच्या वर आहे तर दलपतगिरी गोसावी ह्यांच्या समाधीच्या वर. दलपतगिरी गोसावी हे पुन्हा गिरी गोसावींमधलं खूप मोठं नाव. त्यांचं कार्य आपल्याला अजून सापडलेलं नाही पण मोठं नाव इतपत कळतं. त्यांची मंदिरं काही ठिकाणी आपल्याला दिसतात. हे दलपतगिरी गोसावींचं हे समाधी स्थान. शेजारी जे हे दारात उभे आहेत त्याच्या डावीकडनं ज्यावेळेस आपण खाली जातो त्यावेळेस तुम्हाला ते तळघर दिसतं. बरोबर गणपतीच्या मूर्तीच्या खाली म्हणजे सरळ खाली आलो तर ती समाधी आहे. त्यामुळे ज्यावेळेस रोज अभिषेक होतो त्यावेळेस समाधीचं पाणी सरळ गणपतीचं पाणी सरळ समाधीवर पडतं रोज. गुरुपौर्णिमेलाच ओपन होतं त्यामुळे येत्या गुरुपौर्णिमेला सगळ्यांनी इकडं यायचं आहे. मागणं खाली उतरता येतं, डावीकडनं रस्ता असतो. आता यामध्ये आणखीन एक गंमत अशी की खाली आणखीन एक रस्ता जातो, भुयारी मार्ग आहे खाली 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 तळघरामध्ये. तो बंद केलेला आहे कारण यांना ब्रिटिशांना असं वाटलं की तो भुयारी मार्ग शनिवार वाडा. ते पुणेकरांना लागलेलं काय म्हणूयात एक वळणच आहे की कुठेही भुयार दिसलं की ते शनिवार वाड्यात निघतं. तसंच त्या ब्रिटिशांना वाटलं त्यामुळे त्यांनी 2 गाढवं पाठवली होती, खरी गाढवं म्हणजे प्राणी गाढवं पाठवली त्या भुयारी मार्गातनं. कदाचित ती नागझरीला म्हणजे मागं नागझरी होती आहे म्हणजे नागझरी नदी होती, आता ती नदी नाही राहिली म्हणून मी चुकून होती म्हटलं. आपल्याकडे तिचा खूप मोठा उल्लेख आहे. नामदेवांच्या गाथेतही दक्षिणे पुण्येश्वरो देवो नागेश्वर महादेव म्हणजे तो नागेश्वर महादेव
मूळ पीठी नागेंद्री पहावो, म्हणजे हा नागेंद्री त्रिवेणी रूपे वाहत असे, त्या 3 ह्याच्यातनं ती वाहत होती, 3 प्रवाहांनी ती वाहत होती. तर तिथं जाणारा तो असावा, पण ती गाढवं जी होती ती गेली आणि आत गुदमरून मेली, त्यामुळे तो त्यानंतर बंद करण्यात आलेला आहे. इथं पुन्हा तुम्हाला गजलक्ष्मी तुम्हाला दिसते. ठीक आहे, ह्याला म्हणतात द्वार शाखा. सभामंडप हे ज्या चौकोनात बसले आहे त्याला म्हणतात रंगमंडप. हां, तो रंगमंडप आहे. रंगमंडप कशासाठी? कारण मी जर उद्या लाडू पेढा काही आणेन ना, शिरा आणेन, पण तो माझं असं काही नाही. फळं आणली तरी माझं ते नाही आहे. मग मी काय अर्पण करतो? तर मी गायन अर्पण करतो, मी वादन अर्पण करतो, मी नृत्य अर्पण करतो, मी आणखीन अभिनय अर्पण करतो. म्हणजेच काय अर्पण करतो? तर मी माझं सत्व अर्पण करतो ना. माझ्यासारखं मी कसंही गात असेल, सारे गम पध नि सा ठ श असंही म्हणत असेल, पण मी जसं गातो तसं माझ्या शेजारचा गात नाही आणि या जगात कोणीच गाऊ शकत नाही. त्यामुळे मी जे अर्पण करतो ते ह्या जगातली सर्वोत्तम गोष्ट अर्पण करतो. म्हणून तो रंगमंडप जास्त महत्त्वाचा असतो मंदिरांमध्ये. तो रंगमंडप कधी कधी सभामंडपाच्या बाहेर असतो, तर कधी सभामंडपाच्या आत किंवा सभामंडपाच्या पुढं असतो. आता आपण अंतराळात जाणार आहोत आणि बाकी सगळ्या गोष्टी बघणार आहोत. पण रिपीट करतो तुमच्या सांगण्यासाठी की आपण ज्या वेळेस ध्यानधारणा करतो, ध्यानधारणा कशासाठी करायची? तर आपल्याकडे सांगितलं गेले तर कुंडलिनी जागृत करण्यासाठी. सप्तचक्रात मूलाधारापासनं सहस्त्रारपर्यंत आपल्याला 7 चक्र दिली आहे. ती कुंडलिनी जी आहे ती मूलाधारापासून सुरुवात होते, ती सर्पाच्या वेटोळ्यासारखी बसली असते, ती वेटोळ निघतं आणि सहस्त्रार चक्रापर्यंत जाते आणि परत ती असा प्रवास करत असते, अगदी पापणी मिटेपर्यंत ती प्रवास करते. आणि ते सुरू झालं की मग वेगवेगळे अनुभव काही म्हणतात, जसं की तुम्हाला पुढचं दिसतं, मागचं वगैरे, ते सगळं सोडा, पण ती कुंडलिनी जागृत होते. ती खूप महत्त्वाची साधनेमध्ये. तर इथं तुम्हाला दिसेल की 3 सोंड आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ज्या सुषुम्ना नाडीतनं ती प्रवास करते. मग इडा, पिंगला, पुन्हा सूर्यनाडी, चंद्रनाडी. आपण 1 आणि 2 दोन्ही कारण अध्यात्म कारणासाठी आपण सुषुम्ना वापरतो. मग इकडची जी एक आहे सोंड ती बघा, ती सोंड काय करते तर ती लाडवावर आहे, लाडू पात्रावर. दुसरी जी सोंड आहे ती काय करते बघा, ती त्याच्या मांडीवर जी शक्ती आहे त्या शक्तीला स्वतःकडे बघते. म्हणजे असं ती सोंड आहे की बघ माझ्याकडे जरा, ती दुसरीकडे बघते, त्याची पत्नी नाही बरं का. तर ती असे इथं फोर्स आहे बघा, हा फोर्स आहे असा, म्हणून ती अशी आहे, अशी किंवा अशी नाही आहे, असं आहे. ठीक आहे. त्यानंतर तो मयुरासनावर बसलेला आहे, म्हणून तो मयुरेश्वर आहे, त्रेतायुगातला मयुरेश्वर आहे. त्याच्या मागं बरोबर त्यांनी त्रिपेडी वेणी काढलेली आहे. आता मुलींना माहिती आहे त्रिपेडी वेणी म्हणजे काय. मग वेणी काढायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये असा सर्कल आणि त्याच्यामध्ये डॉट काढलाय. म्हणजेच काय तर हे कुंडलिनीचं द्योतक म्हणून काढलेलं आहे. थोडंसं आता तुम्हाला लक्षात आलं असेल, पहिल्यापासून इथपर्यंत सगळं साधू तुम्हाला दिसत आहेत, हठयोगी तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे हे संपूर्ण मंदिर एक संस्था, एक साधना संस्था म्हणून काम करत होतं, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. खाली 2 चौरीधारिणी आहेत, मागं त्याच्या शेषशाही विष्णू आहे, ते स्कल्पचर आता परत सांगणार नाही, ते झालेलं आहे. त्याच्यावरती तुम्हाला गणेश यंत्र दिसतं, जे इथं आणि तिकडं पण डोक्यावर होतं, ते परत सांगायला नको. त्याच्या बाजूला चंद्रसूर्य आहेत, तेही सांगण्याची गरज नाही. आता इथं येऊयात. तुम्हाला शिव दिसतात, इथं त्यांच्या पोटाला त्यांनी हे बांधलेलं आहे, सर्प बांधलाय, हातात सर्प आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला त्रिशूळ दिसतो. इथं गंगा आहे, एरवी जी डोक्यावर असते ती इथं आहे आणि इथं पार्वती आहे. दोघींच्या हातात आत्मलिंग आहेत. इथं शिवांचं वाहन नंदी आहे, इथं पार्वतीचं वाहन सिंह दिसतो. हे सगळे व्याघ्र चर्मावर बसले आहेत, पुन्हा साधना मार्गातले, म्हणून अख्खच्या अख्खा वाघच त्यांनी कोरलाय आडवा इथे. ह्याच्यावरती तुम्हाला 3 शिलालेख दिसतात, जे पुण्यामध्ये शक्यतो शिलालेख कुठं दिसत नाही, पाताळेश्वर सोडल्यास ते इथंच दिसतात. 2 देवनागरीमध्ये, संस्कृत भाषा, आणि 3रा फारसीमध्ये. पहिला 2 जर बघितले तर त्याचा मी जिस्ट सांगतो. तर हे रामेश्वर शिवाचं मंदिर आहे असं सांगितलं गेलंय. आणि 3रा जो आहे ते हे फकीर गुरुदेव दत्तात्रयाचं मंदिर आहे असं सांगितलं गेलंय. त्यामुळे कुठलाही शिलालेख हे गणपतीचं मंदिर आहे सांगत नाही. त्यामुळे गणपती कधी आला हे खरं तर आपल्या सगळ्यांसमोरच गूढ आहे. शोधायचा प्रयत्न चालू आहे पण ते सापडत नाही. 2 बाजूला बघा, 2 बाजूला इथं हठयोगी साधू आहेत. तिकडं बघाल तर तो वेगळं आहे आणखीन, कारण ती साधना जास्त प्रखर कडक आहे. लिंगाला पूर्णपणे त्यांनी साखळ दंडाने बांधलेलं आहे, म्हणजे कामवासनेवर पूर्ण विजय, आणि मगच ती साधना होते. आणि इथं शांतपणे उभा आहे. खालच्या साधनागृहामध्ये अशा पद्धतीने साधना चालत असावी असा आपण अंदाज यावरनं बांधू शकतो. ललाटबिंबावर उजव्या सोंडेचा गणपती दिसतो. इथं 2 तुम्हाला उंदीर दिसत. झालंय. आता या बाहेर दक्षिण बाजूला आहे
त्याच्यावरती भैरव आहे, दक्षिण बाजूला भैरव कोरला असतो. संहार मूर्ती शिवाच्या कोरायच्या असतील तर त्या दक्षिण बाजूला तोंड करून असतात, ती दक्षिण आहे आपली. वरती भैरव आहे, इकडं वरती तुम्हाला गणपती आहे, उभा गणपती आहे एकदम. त्याच्या सोंडेमध्ये सुद्धा अमृत कलश आहे. आता ह्या शिल्पावर येऊयात. हे शिल्प अत्यंत सुंदर आहे. या शिल्पाचं नाव आहे लिंगोद्भव शिवशिल्प. काय? हे पुण्यामध्ये असणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे फक्त लेण्यांमध्येच दिसतं. पुण्यात 2च ठिकाणी, एक पाताळेश्वरमध्ये, ते दिसत नाही नीट, आणि नंतर तर वेरूळ, हम्पी वगैरे वगैरे बदामीमध्ये असं बघायला मिळतं. हे एकमेव आहे. ती गोष्ट अशी की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि एक कल्प उलटल्यानंतर तर शक्य त्यांना असं झालं की हे लिंग पुराणातली कथा सांगतोय, थोडासा त्यांना गर्व झाला. कारण सोपं आहे ना, मी सृष्टी तयार केली म्हटल्यावर मला घरी बोलवणार देव, मग चहा पाणी होणार, असंच प्रत्येक ठिकाणी होत होतं. तो थोडासा असा तो गर्व चढला होता. ते ज्यावेळेस विष्णूंना भेटायला आले त्यावेळेस विष्णू शेषशाही पहुडले, म्हणजे शेषावर पहुडले होते. आणि ह्यांना तो राग आला की मी आलोय आणि असे झोपून राहतात म्हणजे काय, आणि त्यांनी निर्भत्सना करायला सुरुवात केली. विष्णू शांतपणे उठले, त्यांनी बघितलं, ते म्हटले काय झाले, तर हे सगळं सांगितलं, मी आलो वगैरे वगैरे, तुम्ही अपमान केलात माझा. तर विष्णू म्हटलंय बा, एक तर तुम्ही माझ्या नाभीतनं प्रकट झाला, त्यामुळे टेक्निकली तुम्ही माझे पुत्र आहात, त्यामुळे काय अपमान करण्याचा प्रश्नच नाही. वडील कधी अपमान नाही करत मुलाचा. वडील बोलू शकतात, वडील ओरडू शकतात, अपमान नाही करत. आजकाल म्हणतो आपण वडिलांनी अपमान, पण तसं त्या काळात तरी मानलं जायचं नाही. आणि दोघांचं इतकं भांडण गेलं की त्याचं स्वरूप युद्धात झालं, आणि मग तो मोठं तुंबळ युद्ध झालं. मग ब्रह्मदेवांनी पाशुपत अस्त्र काढलं, भगवान विष्णूंनी माहेश्वर अस्त्र काढलं. आता दोघेही अस्त्र जर एकमेकांना धडकली असते तर सृष्टीच संपली असते. मोठी अस्त्र आहेत ती. त्याच वेळेस त्यांच्या समोर एक मोठा अग्निस्तंभ, अग्नितत्वातनं एक स्तंभ उभा राहिला, जो अनादी अनंत होता. त्याचा स्टार्ट सापडत नव्हता, एंड सापडत नव्हता. आता या शिल्पाकडे बघा, इथं तुम्हाला तो स्तंभ दिसतो. त्या स्तंभातनं असा आवाज आला की श्रेष्ठ कोण, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही याचा स्टार्ट आणि एंड शोधून दाखवा. दोघांचं ठरलं की जो याचा स्टार्ट किंवा एंड शोधेल त्याची षोडशोपचाराने पूजा सुरू करायची. मग ब्रह्मदेवांनी रूप घेतलं हंसाचं, ते इथं हंस दिसतो. आणि विष्णूंनी रूप घेतलं वराहाचं, तो वराह इथं दिसतो, वाईल्ड बोर. मग हंस उडत वर गेले, म्हणजे ब्रह्मदेव वर गेले स्टार्ट शोधायला, आणि एंड शोधायला भगवान विष्णू खाली पाताळात गेले. अनेक वर्ष दोघंही शोधत होते, पण दोघांनाही यश मिळालं नाही. दोघंही एकाच ठिकाणी जिथं ते भेटले होते तिथंच ते परत आले. आणि मग भगवान विष्णू म्हटले की सॉरी बाबा, मला काय सापडलं नाही. पण ब्रह्मदेव म्हटले मला सापडलं. त्यांनी कामधेनूला बोलवलं, आणि कामधेनू म्हटली हो मी तिथं होते. तीही खोटं बोलली. केतकीचं फूल, ते म्हटलं की हो मी तर वरतीच होते वगैरे, तेही खोटं बोल. मग विष्णूंनी म्हटलं की आता तुमची षोडशोपचाराने पूजा करायला सुरुवात करतो. पण त्याच वेळेस तो स्तंभ दुभंगला आणि त्यातनं भगवान शंकर बाहेर आले. आणि त्यांनी प्रचंड चिडले होते. त्यांनी ब्रह्मदेवांना खूप रागे भरले, कारण तुम्ही सृष्टी निर्माण केली आहे, तुम्ही जर खोटं बोललात तर मानवाने काय बघायचं. आपण म्हणतो की नाही अरे तू मोठा आहेस ना, तू तसं वागलास तर कसं, तसंच त्याला म्हटले. आणि ज्या मुख त्यांनी त्यांच्या जटेमधनं भैरव तयार केला, आणि त्यांच्या जटेमधनं भैरव तयार केला, आणि ज्या मुखाने ते खोटं बोलले होते ते मुख भैरवाने त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने कापून टाकलं. तेव्हा ते त्याच्या हाताला चिकटलं, आणि तेव्हापासून ते ब्रह्महत्येचं पदक त्यांच्या हातात, भैरवाच्या हातात ते मुख असतं, तुम्ही बघितलं असेल. आणि मग पुन्हा विष्णूंना वर दिला की बाबा आजपासून तुमची षोडशोपचाराने पूजा केली जाईल. मग तुम्हाला सगळीकडे त्यांची षोडशोपचाराने पूजा होते. कामधेनूला शाप दिला, तुझं मुख जे ते अमंगळ होईल. मग तिने परत माफी मागितल्यावर तिला सांगितलं की तू मंदिराच्या बाहेर बस, आणि माझ्या अभिषेकाचं पाणी ज्यावेळेस तुझ्या मुखातनं जायचं त्यावेळेस मंगल होईल. मग तिचं तुम्हाला गोमुख दिसतं. आणि केतकीला उशाप असा मिळाला, तिला शाप मिळाला की तुझी पूजा केली, माझ्या पूजेत तुला वापरता येणार नाही. तिला तो उशाप मिळाला की फक्त महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तू वापरशील, तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आपल्याला ते दिसतं. हे लिंगोद्भव शिवाचं शिल्प जे आहे, हे शिल्प अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यासाठी की लिंग पूजा जी सुरू झाली त्याचं अर्लिएस्ट व्हर्जन आणि आपल्याला जे दिसतं ते हे. ठीक आहे. आता याच्यानंतर इथं बटुक भैरव आहे, जो तंत्रशास्त्रात दिसतो बसलेला, आणि त्याच्यावरती हरिहर म्हणजे अर्धा शिव आणि अर्धा विष्णू असं आहे.
हे संपूर्ण मंदिर आता आपलं बघून पूर्ण झालेलं आहे. आपण बाहेर जाऊया. या मॅडम. सर्वात प्रथमतः राऊत सरांचं खूप खूप आभार. आणि राऊत सरांबद्दल खूप ऐकलं होतं मी. म्हणजे आत्ता आमचं बोलणं झालं जवळजवळ 2010 साली ह्यांच्याबद्दल मी कामशेतला ऐकलं होतं. त्यांचे एक सहकारी मिठारे सर म्हणून आहेत त्यांच्याकडनं. नंतर जयराज ग्रुपचे राजेश शाह सर आहेत, ते HU देसाईला चेअरमन आहेत त्यांचे. मी त्यांना इथं घेऊन आलो होतो. म्हटलं सर हे मंदिर एवढं जुनं मंदिर आहे, तुम्ही इथं बघा मंदिर. आम्ही मंदिरासाठी आम्ही तर मंदिराचं जतन संवर्धन करतो, त्यासाठी आम्हाला म्हणजे एक मंदिराची प्रसिद्धी करायची आहे, तुम्ही इथं एकदा या बघा. तेव्हा ते इथं येऊन गेले गुरुपौर्णिमेला. पण ते म्हणले की तुम्ही एक काम करा, सरांना तुम्ही इथं एकदा घेऊन या, सरांना माहिती द्या, ते पुढचं काम म्हणजे हळूहळू चालू करतील ते. तर आणि आम्ही जेव्हा मठाला बघितलं, पेपरला आलं, दुसरं आमचं एक जय गणेश व्यासपीठ म्हणून पण आमचं व्यासपीठ आहे, त्याच्यामध्ये फोटो हे बघितलं की आज वॉक आहे. आणि म्हणजे आत्तापर्यंत भरपूर वॉक झाले, पण सर्वात मोठा वॉक आणि सर्वात प्रचंड गर्दी जी आहे ती आजच्या वॉकला झाली. त्याचं श्रेय यांना आहे. आणि सर्वात माहितीपूर्ण आणि सर्वात माहितीपूर्ण वॉक म्हणजे एवढी म्हणजे इत्थंभूत माहिती. म्हणजे काही गोष्टी आम्हाला माहीत नाहीत, आम्ही अमुककडनं शिकवली घेतो, अरे हे असं बोले काय आम्हाला माहीत नाही आहे. म्हणजे आम्ही इथं इतक्या वर्ष राहतो, लहानाचे मोठे झाले, आमच्या पिढ्यानपिढ्या इथे सगळे आमचे फॅमिली आहेत, पण आम्हाला या मंदिराविषयी जास्त माहिती नव्हती. आम्हाला अजूनही उत्सुकता या मंदिराविषयी, पण अमुक चांगला अभ्यास करतो आहे त्याच्यावरती. आणि मी आमच्या मंदिराच्या वतीने तुला एक रिक्वेस्ट करतो की तू सगळी पूर्ण माहिती काढ. आधी आम्ही इथे संशोधन केंद्रात जाऊन बसायचो, रेफरन्स घ्यायचो, शेवटचा रेफरन्स खरेंचा मिळाला, परत आपलं इंदुलकर देगलूकर सर आहेत त्यांच्याकडे जातो. जिथं जिथं आम्हाला मंदिराविषयी माहिती मिळेल तिथं आम्ही जात होतो. पण आता एवढा यंग कार्यकर्ता आहे आणि एवढी त्याची कळकळ आहे, तर माझी इच्छा आहे की आमच्या मंदिराच्या वतीने आम्ही तो रिक्वेस्ट करतो की तू ह्याच्यावरती सुंदर एक छान पुस्तक लिही आणि लवकरच आपण ते प्रसिद्ध करू. ठीक आहे. आत्ता छोटा आम्ही एक मंदिरातर्फे एक छोटं पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे. यामध्ये चांगल्यापैकी माहिती त्यामध्ये हे केलेली आहे. ते ऑनलाईन तुम्हाला सगळ्यांना मिळतच आहे. तर मी सरांचं पुस्तक देऊन आणि त्यांचं एक मंदिराच्या वतीने आभार व्यक्त करतो. ही माझी सर्वाधिक आवडती भेट आहे. सचिन, अतिशय सुंदर पुस्तक आहे. अच्छा. तू असंच कार्य तुझं पुढे चालू ठेव. दरवेळेस मंदिराची जास्तीत जास्त प्रसिद्धी करत जा आमच्या. 2 मिनिटामध्ये ह्यांची आणि माझी ओळख होऊन फक्त एक साधारणतः 15 ते 20 दिवस झाले. मी जर्नलिझम डिपार्टमेंटमधून व्याख्यान देऊन बाहेर पडलो आणि हे आतमध्ये येत होते, तेव्हा आमची ओळख झाली. आणि मग आम्ही दोघं चहा प्यायला गेलो आणि त्या चहाच्या एका कपाच्या वादळामध्ये आजचं हे सगळं व्याख्यान ठरलेलं आहे. तोपर्यंत मी त्यांना ऐकलेलं नव्हतं, पण मी त्यांच्याविषयी ऐकून होतो. आणि शोले सिनेमासारखं हे सगळं ऐकल्यानंतर मला जेवढ्या प्रतिक्रिया मिळाल्या, तर मैंने आपको यहाँ बुलाकर कोई गलती नाही की असं आजच्या सगळ्या व्याख्यानाबद्दल सांगता येईल. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण आपल्या हेरिटेज वॉकमध्ये आवर्जून हाच हेरिटेज वॉक आपण घाणेकर सरांबरोबरही घेतला होता. आता अमुक सर आलेले आहेत. वेगवेगळ्या नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, ते सगळं पुढे आलं पाहिजे. आणि तुम्ही जर या मंदिराचे गाईड तयार करणार असाल तर देसाई कॉलेजमध्ये या मंदिराच्या गाईडच्या ट्रेनिंगचा कोर्स आम्ही आयोजित करू. तुम्ही तिथं शिकवायला या, म्हणजे सगळ्यात चांगलं आहे. आणि हे मला का सुचलं तर रायगडावरती निनाद बेडेकर सरांनी तयार केलेले गाईड होते, तर ते रायगडावरती गेल्यावरती माहिती दाखवायचे नाही, तर लोक वाटेल ते सांगतात. आग्र्याच्या किल्ल्यावरला मी गेलेलो, तो भेट दिला तर तो सांगायलाच तयार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आले होते, तो नाहीच म्हणतो. म्हटलं अरे मी इतिहासाचा प्राध्यापक आहे ना बाबा, तर तो नाही, तो म्हणतो नाही मी सांगतो तेच खरं आहे. तर असे चांगले नामवंत इतिहासकार जर पुढे आले तर इथले स्थानिक माणसांना त्याचा रोजगार मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मंदिर हा खरं म्हणजे जागतिक ठेवा आहे, तर ते जर लयाला जाऊ द्यायचं नसेल तर ते इतिहास स्मृतींमधून जपता येतो. ते तुम्ही खूप चांगलं काम करताय. आणि यांचे विद्यार्थी भाग्यवान आहेत जर्नलिझमचे, जे अशा सरांना ऐकत राहतात. त्यामुळे हा वारसा पुढे चालू राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि एवढा वेळ उन्हात उभे राहून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती बघा हास्य आहे तुमच्याबद्दल आहे, याचा अर्थ आजचं व्याख्यान हे खरोखर यशस्वी झालेलं आहे. आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देताना मी स्वतःच धन्य झालेलो आहे. खरं